नमस्कार मित्रांनो, निशूस कास्टच्या अजून एका भागामध्ये तुमचं स्वागत आहे। मला ना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये एवढे रसिक प्रेक्षक भेटलेत किंवा जाणकार भेटलेत की मस्तपैकी मला कॉमेंट तर पाठवतातच आहेत सुंदर सुंदर, आणि त्याच्याबरोबर छान शेर और शायरी पण पाठवतात। आता बघा, मला काही शेर और शायरी पाठवलेल्या आहेत, माझ्या शाळेतले मित्र आहेत त्याच्यापैकी एकाने पाठवली आहे, आणि कांदिवलीचे डॉक्टर आहेत त्यांनीसुद्धा मला ही शायरी पाठवली आहे। खूप छान शायरी आहेत, मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो। बघा किती मस्त आहेत। एक छान शायरी। तौहीन न कर शराब को कड़वा कहकर, तौहीन न कर शराब को कड़वा कहकर, जिंदगी के तजुर्बे तो शराब से भी कड़वे होते हैं। तौहीन न कर शराब को कड़वा कहकर, जिंदगी के तजुर्बे तो शराब से भी कड़वे होते हैं। क्या बात है। अजून एक शायरी बघा। कहते हैं पीने वाले मर जाते हैं भरी जवानी में, कहते हैं पीने वाले मर जाते हैं भरी जवानी में, अरे हमने बुजुर्गों को देखा है जवान होते हुए उस मैखाने में। क्या बात है। अजून एक है छान। दुनिया में सबसे बड़ी कड़वी चीज़ तो इंसान की ज़ुबान है। दुनिया में सबसे बड़ी कड़वी चीज़ तो इंसान की ज़ुबान है, शराब तो बस यूं ही बदनाम है। क्या बात है। शायरी अशा मस्त मस्त पाठवतात असे आपले प्रेक्षक। आता त्यांच्यासाठी मी आजच्या भागात घेऊन आलो आहे खास सिंगल माल्ट विस्कीची इन्फॉर्मेशन। येस, व्हॉट इज सिंगल माल्ट? सिंगल माल्ट विस्की म्हणजे जी स्कॉच विस्की माल्टेड बार्लेपासून बनते आणि एका सिंगल डिस्टिलरीमध्ये बनते आणि बॉटलिंग होते, त्याला सिंगल माल्ट म्हणतात। मल्टिपल डिस्टिलरीजमध्ये बनलेली जर माल्टेड विस्की असेल तर नाही चालत। एकाच डिस्टिलरीमध्ये बनलेली सिंगल माल्ट, दॅट इज कॉल्ड सिंगल माल्ट। आता ही विस्की कमीत कमी 3 वर्षाकरता मॅच्युरेशनसाठी कास्कमध्ये ठेवलेली असते। म्हणजे त्याच्यामध्ये जी विस्की असते ती यंगेस्ट विस्की 3 वर्षाची असते। 3 वर्ष तिला कास्कमध्ये ठेवावं लागतं। विस्की जितके वर्ष त्या बॅरलमध्ये राहील तितकी त्याची टेस्ट चांगली, ती स्मूथ जास्त चांगली होते, पण तेवढीच ती महाग पण होते। सिंगल माल्ट त्याचं एज स्टेटमेंट त्या बॉटलवरती लिहिलेलं असतं। तुम्ही बघितलं असेल 8 इयर, 10 इयर, 12 इयर, 14 इयर्स, 16 इयर, 18 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्स असे एज स्टेटमेंट्स असतात त्याच्यावरती। याचा अर्थ असा की त्या विस्कीमध्ये जी यंगेस्ट विस्की वापरली आहे ती त्या एजची असते। म्हणजे समजा त्याच्यावरती जर 12 इयर ओल्ड असं लिहिलं असेल तर त्यात यंगेस्ट विस्की जी आहे ती 12 इयर्सची आहे, 12 इयर्स जुनी आहे। त्याच्यापेक्षा जास्त एजची वापरू शकतात, 18 वर्षाची वापरू शकतात, 20 वर्षवाली पण वापरू शकतात, पण त्याच्यावरती ते लिहिता येत नाही, कारण यंगेस्ट विस्कीचं एज त्या बॉटलवरती मेन्शन करावं लागतं। म्हणजे जेव्हा तुम्ही एक 25 इयर ओल्ड एखादी विस्की घेता ज्याच्यावरती 25 इयर्स असं लिहिलेलं असतं, त्यात यंगेस्ट विस्की त्यातली ही 25 वर्ष जुनी असते त्या बॅरेलमध्ये राहिलेली। किती ग्रेट नाही का। तर हे ओक बॅरल जे असतात ते शक्यतो या डिस्टिलरीज असतात ह्या नवीनच वापरतात, ज्यामुळे त्याला वुडी फ्लेवर जास्त येतो, किंवा बर्बन विस्की ज्याच्यातनं बनते, नवीन बॅरल असतात बर्बन विस्की बनते ते चार्जिंग केलेलं असतात, आतनं चार्जिंग केलेलं म्हणजे जाळलेले असतात ते, तर त्या बर्बन विस्कीजचे बॅरल असतात ते सुद्धा त्यासाठी वापरले जातात। किंवा शेरी कास्क बॅरल काय आहेत? शेरी कास्क काय आहेत तर शेरी ही सदर्न स्पेनमधील एक प्रसिद्ध ड्रिंक आहे, वाईन प्रकारातलं ते ड्रिंक आहे। तर ते ज्या कास्कमध्ये बनतं, ज्या बॅरलमध्ये बनतं, ते बॅरल जेव्हा वापरतात त्याला शेरी कास्क असं म्हटलं जातं। ती सुद्धा खूप रिच असते फ्लेवरमध्ये आणि खूप सुंदर असते। तर हे जे बॅरल जे लोक बनवतात त्यांना तिकडे कुपर असं म्हणतात, पण ह्यांची स्पेशालिटी काय माहिती का, ते बॅरल बनवताना त्याला कुठेही, लाकडाचा बॅरल असतो पण त्याला कुठेही खिळा मारत नाही, नेलिंग कुठेही नसतं आणि कुठेही ग्लू लावत नाहीत, म्हणजे नो फेविकॉल किंवा तत्सम प्रकार काही नाही। हे बनवताना ते लूज असतात आणि त्याला एका पट्ट्यांनी असं बॉन्ड केलं जातं आणि मग त्याच्यापासून ते बॅरल शेप घेतला जातो आणि ते बॅरल बनतात। ते आतनं जाळतात वगैरे, आणि नंतर त्याला लिकेज वगैरे असतं ते कसं जातं तर त्याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवलं जातं
किंवा ते पाण्यात ठेवले जातात. त्यानंतर ते लाकूड फुगतं. ते जेव्हा लाकूड फुगतं तेव्हा आपोआप त्यातलं लिकेज ते टायटनिंग झाल्यामुळे पॅक होऊन झाल्यामुळे बंद होतं ते. तर दीज आर द सिस्टीम ऑफ मेकिंग बॅरल. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिंगल माल्ट विस्कीमध्ये एकाच डिस्टिलरीमधली विस्की वापरली जाते. आणि जर तुम्ही मल्टिपल डिस्टिलरीमधली जर विस्की वापरली, भले ती सिंगल माल्ट असेल, दुसऱ्या एका कंपनीकडनं घेतली, तिसऱ्या कंपनीकडनं घेतली, तर त्याला ब्लेंडेड माल्ट विस्की म्हणतात. उदाहरणार्थ आपली मंकी शोल्डर ही ब्लेंडेड माल्ट विस्की आहे. माल्ट बनवण्यासाठी ह्या डिस्टिलरीज आहेत ना, ते काही माणसं नेमतात, त्यांना मॉल्टर्स असं म्हणतात. आता हे मॉल्टर्स काय करतात, ते मॉल्टर्स ते बारलेला जो मोड येतं ना, त्या प्रक्रियेवरती देखरेख ठेवतात. आणि त्यांना बरोबर माहिती असतं की ही प्रक्रिया, मोड येण्याची प्रक्रिया कुठे कट करायची, कुठे थांबवायची. ती कशी थांबवली जाते, तर एक तर हिटिंग प्रोसेस किंवा ड्राईंग करून, म्हणजे त्या भट्टीमध्ये विटा किंवा हे लावून थोडीशी उष्णता निर्माण केली जाते की ज्यामुळे ते जर्मिनेशन थांबतं. किंवा मग ड्राय उन्हामध्ये ठेवून वगैरे अशी सुकवून त्याला ड्राय करतात आणि त्यानंतर ते जर्मिनेशन थांबलं जातं. आता नंतर ही जी बार्ले असते ती त्यातला स्टार्च बाहेर येण्याकरता ना भरडली जाते आणि ती भरडलेली जी बार्ली असते त्याला ग्रीस्ट असं म्हणतात. आता हे ग्रीस्ट गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्याला मॅशिंग केलं जातं आणि हे जे मॅशिंग असतं त्याला वॉल्ट असं म्हणतात. आता हे वॉल्ट जेव्हा ग्रीस्ट गरम पाण्यातनं मिक्स करून मॅशिंग करतात त्याच्यापासून ते वॉल्ट बनतं. त्यानंतर हे वॉल्ट एका पॉटमध्ये यीस्ट टाकून त्याला फर्मेंट करतात म्हणजे आंबवतात. त्याला फर्मेंटेशन असं म्हणतात. आता ही फर्मेंटेशन प्रोसेस झाली का त्यामध्ये असलेला जो स्टार्च आहे ती त्याच्यामध्ये जी असलेली शर्करा आहे त्यातनं अल्कोहोल जनरेट व्हायला सुरुवात होते आणि हा जनरेट झालेला अल्कोहोल नंतर हे लिक्विड अख्खं कॉपर स्टील पॉटमध्ये ट्रान्सफर केलं जातं. कन्व्हर्टेड जे अल्कोहोल असतं ते ह्याच्यामध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याला 78 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं. मग त्याची वाफ व्हायला लागते. मग हे जे इव्हॅपोरेटेड असतं ते एका कंडेन्सरमधनं थंड केलं जातं आणि त्याचं एका द्रवामध्ये रूपांतर होतं. मग हे द्रव पुन्हा एकदा डिस्टिल केलं जातं आणि त्याचं एक स्पिरिट बनतं. आता यातून जे स्पिरिट बनलेलं आहे ते स्पिरिट एका ओक बॅरलमध्ये मॅच्युरेशनसाठी ठेवलं जातं किंवा शेरी कास्कमध्ये ते मॅच्युरेशनसाठी ठेवलं जातं. आता सिंगल माल्ट ही विस्की जास्त महाग का असते, तर जेव्हा ते मॅच्युरेशनसाठी ठेवलं जातं तेव्हा त्यातनं ना एंजल शेअर निघून जातो. व्हॉट इज एंजल शेअर, म्हणजे आपण मराठीत बोलायचं तर देवदूताचा हिस्सा. आता देवदूत काही त्याच्यात येऊन विस्की घेऊन जात नाही. जेव्हा ही विस्की मॅच्युरेशनसाठी टाकली जाते तेव्हा त्याचं जे इव्हेपोरेशन होतं, जी उडून जाते विस्की, दॅट इज कॉल्ड एंजल शेअर. तर हा एंजल शेअर किती असतो, तर वर्षाकाठी 2% विस्की इव्हेपोरेट होते. आता तुम्ही विचार करा, जे एखादी विस्की 10 year old आहे तर 10 वर्षामध्ये ऑलमोस्ट 20% विस्की उडून गेलेली आहे त्यातली. ओके, जर एखादी विस्की 25 year old आहे तर 25 दुणे 50 म्हणजे 50% विस्की उडून गेली. म्हणजे 200 लिटरचा बॅरल आहे, 100 लिटर विस्की राहिली. नॅचरली कॉस्ट वाढली. ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे सिंगल माल्टची कॉस्ट वाढते. आणि सिंगल माल्ट ही जसं मी म्हटलं की एकाच डिस्टिलरीमध्ये बनवली जाते त्यामुळे प्रोडक्शन लिमिटेशन्स येतात, स्टोरेज लिमिटेशन्स येतात आणि त्यामुळे ती थोडीशी कॉस्टली होते. पण तेवढीच ती जितके वर्ष तुम्ही मॅच्युअर कराल तेवढीच ती चवदार असते, खूप टेस्टी असते. आता मित्रांनो, व्हिस्की हा शब्द कसा आला, एक गॅलिक शब्द आहे. त्या गॅलिक शब्दाचं इंग्रजीकरण झालं आणि गॅलिक भाषेमध्ये ज्या पाण्याला उष्का किंवा उष्क असं म्हणतात त्याच्यावरून व्हिस्की हा शब्द घेतला गेला. पण त्याच्याबरोबर दुसरा एक लॅटिन भाषेतला शब्द आहे ॲक्वा व्हिटाई. ॲक्वा व्हिटाई, तर उष्का आणि व्हिटाई याचं एकत्रीकरण करून व्हिस्की असा तो शब्द आला आहे. आता व्हिस्कीचं स्पेलिंग लिहिताना बरेचदा WHISKEY असंही लिहिलं जातं, पण ते फक्त US आणि आयर्लंडमध्ये ते ॲडिशनल टाकतात.
आणि बाकीच्या सर्व ठिकाणी नॉर्मली WHISKY असं वापरलं जातं. आता त्या दोन्हीचा अर्थ सेम आहे, मटेरियल सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त एक गंमत म्हणून मी तुम्हाला ही माहिती दिली. ओके, आता हा एपिसोड संपवता आपण जर काही चांगल्या सिंगल माल्ट विस्कींची नावं घेतली नाही तर हा अपूर्णच आहे. करेक्ट. तर आता बघा ही नावं कशावरनं आली. तर मी जसं म्हटलं, स्कॉटलंडमध्ये जे गेलिक भाषा आहे त्या गेलिक भाषेमध्ये नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्याला किंवा त्याला काही पर्टिक्युलर नावं आहेत आणि ती जी नावं आहेत ती त्या नावाने त्या डिस्टिलरीज चालू झालेल्या आहेत आणि त्याचीच नावं व्हिस्कींना आलेली आहेत. उदाहरणार्थ ब्रुक लॅडिक. तर ब्रुक लॅडिक म्हणजे काय, तर बँक ऑफ द शोर. सोपं आहे तुम्हाला समजायला. तर त्या व्हिस्कीचं नावसुद्धा त्याच्याचवरनं आलेलं आहे. आर्टबेग. आर्टबेग म्हणजे स्मॉल हाईट. आता समजा एखाद्या माउंटनची हाईट कमी आहे तर दॅट इज कॉल्ड आर्टबेग. तर आर्टबेग. त्याच्यानंतर लेफ्रॉइग. लेफ्रॉइगसुद्धा एक छान व्हिस्की आहे. लेफ्रॉइग म्हणजे काय, तर हॉलो बाय द बिग बे. हॉलो म्हणजे पोकळी. एका मोठ्या समुद्र किनाऱ्यावरची जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये ती जी डिस्टिलरी आहे त्यामुळे त्याला ते नाव ठेवले गेलेलं आहे. आता लागावुलन. लागावुलन म्हणजे हॉलो बाय द मिल. त्याच्यानंतर आहे बुनाहाबिन. बुनाहाबिन म्हणजे फूट ऑफ द रिव्हर, म्हणजे नदीचा जो तळ आहे, फूट ऑफ द रिव्हर, दॅट इज लुनाहाबिन. तर अशी एक वेगळी नावं येत गेली. त्याच्यामध्ये एक सुंदर स्मोकी विस्की आहे कोलिला. कोलिला इज व्हेरी नाईस विस्की. आयला रिजनमधली आहे त्यामुळे ती नॅचरली पिट्टेड आणि थोडी स्मोकी असतेच. तर अशा काही सुंदर विस्कीज आहेत सिंगल माल्ट. आपल्या येत्या काही एपिसोड्समध्ये आपण नॅचरली अशा सिंगल माल्ट विस्कींचं नोझिंग आणि टेस्टिंग जरूर करणार आहोत. आणि जर तुम्हाला कुठल्या वाटत असेल की एखाद्या विस्कीचं नोझिंग टेस्टिंग करावं तर तसं तुम्ही कॉमेंट्समध्ये द्या. ज्यांचं रेकमेंडेशन जास्त आलं असेल तशा विस्कींचं आपण नक्की नोझिंग आणि टेस्टिंग करू. तेव्हा हा एपिसोड संपताना आपलं नेहमीचं वाक्य, ड्रिंक मॉडरेटली, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, ड्रिंक रिस्पॉन्सिबली. टिल दॅन, cheers to the Nishus cask.